छत्रपती संभाजीनगरमधून एक ब्रेकिंग बातमी येते। माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना न्यायालयानं पुन्हा एकदा दणका दिलेला आहे। सिल्लोड न्यायालयानं पोलिसांना रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत। 2014 मध्ये मंत्री असताना अब्दुल सत्तार यांनी आमदार निधीमधून 16 लाख रुपयांच्या 2 अॅम्ब्युलन्स या स्वतःच्या शिक्षण संस्थेला दिल्याचा आरोप करण्यात आलेला होता। ही खरेदी नियमबाह्यरित्या केल्याचा आरोप होता। कोणतीही शासकीय परवानगी न घेता या व्यवहाराला मंजुरीही देण्यात आलेली होती। आणि याच प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्ते गणेश शंकरपल्ले यांनी तक्रार देखील दाखल केलेली होती। आणि याच संदर्भामध्ये आता न्यायालयानं या संदर्भातले अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे। कृष्णा, 2014 सालीचं हे प्रकरण आहे। 2014 मध्ये अब्दुल सत्तार यांनी 2 अॅम्ब्युलन्स खरेदी करून त्या आपल्याच शिक्षण संस्थेला दिल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांनी केलेला होता। आणि या संदर्भामध्ये एक प्रकरण सिल्लोडच्या न्यायालयामध्ये दाखल केलेलं होतं। तर सिल्लोडच्या न्यायालयाने या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांना आदेश दिलेले आहेत की याचा एक रिपोर्ट सादर करावा आणि त्यामुळे अब्दुल सत्तार या सगळ्या प्रकरणात पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे। आणि सिल्लोडच्या न्यायालयाने पोलिसांना या सगळ्या प्रकरणाचा एक रिपोर्ट सादर करण्याचे या ठिकाणी आदेश दिलेले आहेत। अगदी, त्यामुळे या रिपोर्ट नंतर नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद कृष्णा या सविस्तर माहितीसाठी। तर अब्दुल सत्तार 2014 मध्ये मंत्री असताना त्यांनी आपल्या आमदार निधीमधून स्वतःच्या शैक्षणिक संस्थाची प्रगती शिक्षण संस्था सोयगाव या संस्थेला त्यांनी 2 अॅम्ब्युलन्स 16 लाखाचे असे 2 अॅम्ब्युलन्स त्यांनी दिले होते। त्या दोन्ही अॅम्ब्युलन्स त्यांनी नियमबाह्य पद्धतीने शासनाच्या दिशानिर्देशानुसार खासगी संस्थेला व खासगी हॉस्पिटलला अॅम्ब्युलन्स देता येत नाही। त्यांनी शासनाची दिशाभूल करून संपत्तीचा अपार केला आणि त्यांनी शासनापासून ही गोष्ट लपवली की ती शैक्षणिक जी संस्था आहे ती त्यांची आहे। याच काळात सुभाष झांबड जे आहेत त्यांनी 2 अॅम्ब्युलन्स 16 लाखाचे त्यांनी नॅशनल एज्युकेशन सोसायटी यांना दिले होते। या नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आहेत स्वतः अब्दुल सत्तार होते। या सर्व प्रकरणाचे मी पुरावे जमा केल्यानंतर सिल्लोड येथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती। माझ्या तक्रारीवर त्यांनी काहीच कारवाई केली नसल्यामुळे मी छत्रपती संभाजीनगर येथे एसपी कडे तक्रार दाखल केली होती। त्यांनी सुद्धा काही कारवाई केली नसल्यामुळे मी सिल्लोड येथील न्यायालयामध्ये